इकडे इकडे जवळ ये जरा. इकडे पहा नवरी कशी आईस्क्रीम खात आहे. सगळी फॅमिली माझ्या अगोदर उपस्थित आहे इथं बघू. हा तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा नव्या कोऱ्या व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे. आज मी चाललोय लग्नाला आणि दुसरं कोणाचं नाही, माझ्या आत्याच्या मुलीचं लग्न आहे. राजूर देशमुखवाडी इथे मोठ्या उत्साहानं पार पडत आहे. तर त्याच लग्नाला आपण चाललेलो आहोत. तर व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघा, खूप इंटरेस्टिंग असा होणार आहे. चला तर मग मित्रांनो, आज मी चाललोय एका खास लग्न सोहळ्याकडे. पण ह्या लग्नाची गोष्ट थोडी वेगळी आहे, कारण संपूर्ण कार्यक्रम, हळद, लग्न आणि बाकीचे सगळे विधी हे सगळे एकाच दिवसात पार पडणार आहे. विशेष म्हणजे काही कारणास्तव आज संपूर्ण सोहळा मुलाच्या साईडनेच आयोजित करण्यात आलेला आहे आणि तिथली तयारी तर अगदी जोरदार सुरू आहे. गावात आधीपासूनच लग्नाचा माहोल तयार झाला आहे. मंडप सजले, साऊंड सिस्टीम सुरू झाली आणि पाहुण्यांची लगबग पण बघण्यासारखी झाली आहे. मी पण पूर्ण तयारी करून निघालोय या आनंदाचा क्षणांचा अनुभव घ्यायला. आजचा दिवस नक्की खास असणार आहे, कारण एका दिवसात इतका मोठा कार्यक्रम कसा पार पडतो हे जवळून पाहायला मिळणार आहे. तर मित्रांनो, देशमुखवाडीजवळ पोहोचलेलो आहोत. इथून काहीशा अंतरावरती लग्न सोहळा पार पडणार आहे. तिथं आपण जाणार आहोत, पण त्या अगोदर आपण इथं भैरवनाथ देवस्थान मंदिराचं दर्शन घेणार आहोत. हे बघू शकता तुम्ही. तर मित्रांनो बघू शकता, भैरवनाथ मंदिराच्या इथं आपण आलेलो आहोत आणि छान असं वातावरण पण आहे आणि एवढ्या भर उन्हात इथं एकदम मस्त अशी हवा पण लागते आणि भारी वाटलं नाही का एकदम. बघू शकता तुम्ही. तर मध्ये जाऊन जरा दर्शन वगैरे घेणार आहोत आणि इथला परिसर जरा तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे मी. चला. चला मित्रांनो, देवदर्शन झालेलं आहे. आता इथून आपण लग्नात जाणार आहोत आता. तर चला तर मित्रांनो, तुम्ही पण माझ्यासोबत या सुंदर लग्न सोहळ्याच्या प्रवासात पुढे काय काय धमाल होते ते पाहूया. तर मित्रांनो, आपण लग्न सोहळा जिथं पार पडणार आहे तिथं आपण पोहोचलेलो आहोत. बघू शकता तुम्ही. मित्रांनो, सगळीकडे आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण तयार झालंय. दूरवर सुंदर सजवलेला मंडप दिसत आहे आणि साऊंडच्या आवाजाने पूर्ण परिसर गजबजून गेला आहे. थोड्याच वेळात पाहुण्यांची गर्दी पण वाढू लागली आहे. कुणी फोटो काढण्यात व्यस्त तर कुणी नातेवाईकांना भेटण्यात. इकडे इकडे जवळ ये जरा. हो, कौश आलेत लवकर केले आम्ही इकडे. कौश आलेत. दीदी पाय दीदी. सगळी फॅमिली माझ्या अगोदर उपस्थित आहे इथं. बघू शकता तुम्ही. नाही नाही, हाय हाय हाय. ब्लॉग मध्ये पूर्ण व्हिडिओ बनवतो ना. तर बघू शकता, ही माझ्या आत्यांची मुलगी. याच लग्न सोहळ्यासाठी आम्ही आलेलो आहोत. बघू शकता, ही आपली फॅमिली. हे बाई दीदी आहे आणि इकडे नवरदेव. हा, हे बघ, हे जोडपं बघू शकता तुम्ही. अजून एक जोडपे इकडं. हे एक जोडपे. नवरदेव बघू शकतो. नवरदेवाचे फोटो काढण्यापेक्षा नवरदेवच दुसऱ्याचे फोटो काढून राहिलाय. बघू शकता. त्यानंतर काही वेळातच गोंधळाचा कार्यक्रम पण सुरू झाला. गोंधळाच्या कार्यक्रमानंतर
थेट नवरदेवाची मिरवणूक काढण्यात आली. इकडे पहा नवरी कशी आईस्क्रीम खात आहे, बघू शकता तुम्ही. घेतलं नाही ना मित्रांनो. थोड्याच वेळात नवरदेवाचं आगमन होताना दिसत आहे मित्रांनो, बघू शकता तुम्ही. मिरवणुकीनंतर थेट नवरदेवाची एंट्री झाली ती मंडपात आणि सगळ्यांनी जोरदार स्वागत केलं. उचला कैलासवासी सुखदेव दानव सागरे राहणार आंतर बुद्रुक तालुका इगतपुरी जिल्हा नाशिक यांची कन्या विद्या या दोन्ही वधूवरांच्या या ठिकाणी विवाह सोहळा संपन्न होत आहे. तर आलेल्या सर्व पाहुण्यांचे या ठिकाणी देशमुख परिवारातर्फे हार्दिक अभिनंदन. मग सुरू झाले लग्नाचे मुख्य विधी. काही वेळातच नवरीच्या मामांना पुकारण्यात आले नवरीला घेऊन या मंडपात. आश्रमामध्ये प्रवेश करत आहे.
हे तांदूळ डोळ्यात जातील बरं दादा, असं नाही करायचं. आणि रस्तेदार देशमुख आणि सगळे परिवार या नवीन प्रधान सोहळा संपन्न होत आहे, तरी त्यांचा वैवाहिक जीवन सुखाचं समाधानाचं घरगरीचं जावं. वास्तविक पाहता या ठिकाणी सर्वजण आपली उपस्थिती हेच सर्वांचे आशीर्वाद आहेत. तर अधिक वेळ झालेला आहे, अधिक वेळ घेणार नाही, तरी ब्राह्मण काकांना विनंती आहे की आपण सुरुवात करायची. आणि मग सुरू झाले मंत्रोच्चार, अक्षता आणि सगळ्यांच्या आशीर्वादात नवरा नवरी विवाह बंधनात अडकले. मित्रांनो, मंगलाष्टक संपताच सगळ्यांच्या नजरा त्या खास क्षणाकडे लागल्या आणि मग नवरा नवरीने एकमेकांना पुष्पहार घातले. त्या क्षणी मंडपात एकच जल्लोष सुरू झाला. टाळ्यांचा कडकडाट, आनंदाचा उत्साह आणि सगळ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद खूप सुंदर वाटत होता. त्यानंतर विवाहातील सर्वात महत्त्वाचा विधी सुरू झाला, सप्तपदीचा. पवित्र अग्नीला साक्षी मानून नवरा नवरीने 7 फेरे घेतले आणि आयुष्यभर एकमेकांना साथ देण्याचे वचन दिलं. प्रत्येक फेरा हा विश्वास, प्रेम, जबाबदारी आणि नात्यांची ताकद दर्शवत होता. त्या क्षणी वातावरण खूप भावुक झालं होतं. घरातील मोठी मंडळी नवदाम्पत्याला आशीर्वाद देत होती, तर मित्रमंडळी आनंदाने फोटो आणि व्हिडिओ काढण्यात व्यस्त होती. अशा पद्धतीने मोठ्या उत्साहात, आनंदात आणि पारंपरिक रीतिरिवाजानुसार हा सुंदर विवाह सोहळा संपन्न झाला. हा फक्त 2 व्यक्तींचा नव्हे, तर 2 कुटुंबियांचा आणि 2 मनांचा मिलाप होता. खरंच मित्रांनो, असे क्षण आयुष्यात कायम आठवणीत राहतात. तर तुम्हाला हा सुंदर लग्न सोहळा कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. काय पैसे बिशे दिले का नाही? तर मित्रांनो, कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा आणि आपल्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.